चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. अशोक खरातकडून अघोरी पूजा करून घेतली. हर्षवर्धन सपकाळांचा गौप्यस्फोट. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर सध्याच्या मंत्रिमंडळातील 1 डझन मंत्री तुरुंगात जातील, असा स्फोटक दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या अघोरी उद्योगांची कुणकुण काही महिन्यांपूर्वीच लागली होती. अखेर हे अघोरी उद्योग खूपच वाढल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये याबाबत भाष्य केलं आहे. सरकारने भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि 2 डझन अधिकारी जेलमध्ये जातील. अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2018 साली 1,05,00,000 रुपयांचा निधी दिला. फडणवीसांच्या कार्यकाळात त्यावेळेस कार्यरत असणारे आणि आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे या बाबांशी अत्यंत जवळकीचे संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भोंदूसोबत फोटो समोर आलेले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे या भोंदू खराशी अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा करून घेतल्याची माहिती असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोंदूबाबाचे कारनामे 6 महिन्यांपासून माहीत होते. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खराशी संबंध असल्याने माहिती मिळूनही फडणवीसांनी ही कारवाई केली नव्हती. पण त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र अघोरी पूजा केल्याने फडणवीसांनी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरू केली. भोंदूबाबाच्या निमित्ताने ते आता मित्रपक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.